आज सकाळी सकाळीच मस्त असं जेवण बनवायला घेतलं. नाश्ता नाही बरं का, जेवणच. कारण आमच्याकडे पराठे वगैरे जर बनवलं तर याला नाश्ता म्हणतच नाही, डायरेक्टली जेवणच म्हणतात. कारण पराठे वगैरे एवढे हेवे असतात आणि ते गरमागरम एकदा खाल्ले की पोट फुल होऊन जातं आणि मग काय पुन्हा एकदा जेवायची इच्छा राहतच नाही. त्यामुळे मी एकदाच सगळ्यांना पोटभर खाऊ घालते, म्हणजे माझा पण एक स्वयंपाकाचा ताणवास. आता पराठे तर होतच राहतील गरमागरम. सकाळी सकाळी मस्त असे पराठे करून घेतले आणि मग बाकीच्या घरातील कामांना सुरुवात केली. आज आमच्या आईंचं मस्त असं हरभऱ्याची डाळ बनवण्याचं काम चालू होतं. तर हे बघून तुम्हाला गावाकडची आठवण जरूर आली असेल, हो की नाही? तर आमच्या आईना गावाकडच्या सारख्याच डाळी वगैरे सगळं घरीच बनवतात बरं का. आम्ही कुठल्याही डाळी गिरणीवरून अजून सुद्धा तयार करून आणत नाही. घरच्याच सगळ्या आमच्या डाळी असतात आणि खणखण वाळलेल्या असतात, त्यामुळे ते खराब देखील होत नाही. स्वयंपाक आणि घरातील जी काही छोटी मोठी कामं होती ना ती आवरून घेतली आणि म्हटलं आता चला स्वतःचं एकदा आवरून घ्यावं. आणि बाहेर मला कपडे वाळत घालायला जायचं होतं. त्या अगोदर सनस्क्रीन लावून घेते, कारण ऊन खूप जास्त आहे आणि मग टॅनिंग वगैरे होणं हे खूप नॉर्मल आहे. त्यामुळे मग उन्हात जाण्या अगोदर सनस्क्रीन लावणं सध्या मस्ट आहे. आणि आजकाल असं होतं कपडे वाळायला टाकले की 5 ते 10 मिनिटांमध्येच ते लगेच वाळून जातात. लवकर घरात आणले तर बरं, नाही तर त्याचा कलर उडालाच म्हणून समजा. त्यानंतर बेडशीट वगैरे आणून घेतले. त्यानंतर व्यवस्थित त्याच्या जागेवर टाकून दिले आणि गादीला अशी खोळ घातलेली असली ना की मग आपलं गादी जास्त खराब होत नाही बरं का. त्यामुळे आम्ही प्रत्येक गादीला घरातील अशा खोळी शिवून घेतलेल्या आहेत आणि वरतून बेडशीट टाकलं तर गादी अजिबात खराब होत नाही. त्यानंतर शर्यूचा हा फ्रेंड इथे बसलेलाच असतो कंटिन्यू. आणि आज आमच्या शर्यू मॅडमने ना टरबुजाचे एवढे बेकार हाल करून ठेवले होते. जोपर्यंत मी कपडे वाळू घालत होते बाहेर, तोपर्यंत घरात हे सगळे उद्योग चालू होते. आता तिला खायचं होतं टरबूज आणि तिला कट करता येत नव्हतं, त्यामुळे असे काहीतरी पराक्रम इथे चालू होते. त्यानंतर शर्यूला छान असं टरबूज कट करून दिलं. म्हटलं एका जागेवर बसून खा बाई तू, आता काही राडा वगैरे करू नको, माझं जस्ट आवरलंय सगळं.